हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले ओसादनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा टाळी वाजवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो तो हा हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून टाळी विठ्ठल वाजवा टाळी वाजवा हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो तो हा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर खोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर बापर खोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव व बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव व बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव व बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा आ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण
हरी हरी जय जय राम कृष्ण ताली वाजवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करोने घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे तेने विन जीवा सुख नोई तेने विन जीवा सुख नोई आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करोने घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोई हे रती माईके दुःखाची जनिते रते माई के दुखाचे जनिते हे रती माईके दुःखाची जनिते रते माई के दुखाचे जनते नाही आदी अंती अवसानी नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया लावी ऐसे मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंद लावी मना पिसे गोविंद रती माईके दुःखाची जनिते रते माई के दुखाचे जनते माईके दुःखाची जनिते रती माई के दुखाची जनिते नाही आदी अंती अवसानी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे 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 उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे 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 उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे रते माई के दुखाचे रती माई के दुखाची जणती रते माई के दुखाची रती माई के दुखाची जणती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी विठोबर कुमार बार जय जय गुमाये विठोबर कुमार विडोबार जय विठोबर कुमार विडोबार गुमाये विठोबर कुमार विडोबार जय गुमाये विठोबर कुमार ओ बार गुमाये जय विठोबार कुमार ओ बार गुमाये विठोबर कुमार ओ बार गुमाये होबा 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता
नमन श्री एकदंता एकपणे तुची आता एकी दाविसी अनेकता परी एकात्मता नमोडे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली माझ्याकडे लक्ष द्या असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील आणि अनेकांच्या पाठातला असणारा हा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे विठ्ठल 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 आज आपण या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी बबनराव भागोजी येळवंडे तथा कुटुंबियांचे प्रिय अण्णा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने त्यांच्या धर्मपत्नी बारकाबाई बबनराव येळवंडे त्यांचे चिरंजीव सुनील भाऊ बबनराव येळवंडे त्यांच्या कन्या सुनीताताई राजेंद्र कटके त्यांचे नातू सुयश सुनील येळवंडे सुदर्शन सुनील येळवंडे त्यांचे बंधुराज भगवान दत्तू येळवंडे बाळासाहेब दत्तू येळवंडे विलाजी दत्तू येळवंडे त्यांची पुतणे सत्यवान येळवंडे राहुल येळवंडे प्रशांत येळवंडे चेतन येळवंडे निलेश येळवंडे आणि संपूर्ण येळवंडे परिवाराने आदरणीय बबनराव येळवंडे तथा आदरणीय अण्णा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाच्या द्वारे ज्ञानदानाचा आणि भोजन प्रसादाच्या द्वारे अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या निमित्ताने आमचे जिवलक परमार्थ स्नेही आदरणीय कटके भाऊ कसपटे भाऊ यांच्या माध्यमातून येळवंडे परिवाराने माझ्याशी संपर्क साधला आणि त्या निमित्ताने हे कीर्तन पुष्प किंवा कीर्तनाच्या द्वारे ही शब्द सुमनांजली आदरणीय अण्णांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे त्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडतोय हे मी माझं सद्भाग्य समजतो
त्यानिमित्ताने गावातील मान्यवर मंडळी असतील, आळंदीवरून आलेली माझी सर्व साधक वारकरी विद्यार्थी गुरुबंधू मंडळी असतील, हरिभक्तीपरायण मृदंग वादक भागवत महाराज, हरिभक्तीपरायण भागवताचार्य परमेश्वर महाराज, हरिभक्तीपरायण कान्हा महाराज, नाव बरोबर घेतलं का काय? बरोबर ना? आणि उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 वर्षापूर्वी आदरणीय बबनराव येळवंडे यांचं या परिवारामधून देहरूपाने जाणं झालं आणि शेवटी जाणं हे निश्चित आहे. आएगा सो जाएगा. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, उपजेते नाशे. प्रत्येकाला जायचंय, पण व्यक्ती देहरूपाने गेली तरी त्याच्या स्मृती मात्र पाठीमागे राहत असतात आणि त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे पुण्यस्मरण आज येळवंडे परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं तर अनेक आठवणी या परिवाराच्या, या कुटुंबाच्या स्मृतीमध्ये सातत्याने असतील. 2 वर्षापूर्वी देहरूपाने जरी आदरणीय बबनरावजी येळवंडे तथा अण्णा या परिवारामधून गेले असतील, अर्थात मी नेहमी एक वाक्य सांगत असतो अण्णा, की आपल्या जीवनामधून आपली असणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण होते. त्या व्यक्तीच्या जाण्याने त्या व्यक्तीची उणीव उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला जाणवत राहते. आणि बबनराव येळवंडे यांच्या देहरूपी जाण्याने त्यांच्या कुटुंबामध्ये ती पोकळी निर्माण झाली 2 वर्षापूर्वी आणि गेली 2 वर्ष आणि इथून पुढे अण्णांची उणीव, बबनराव येळवंडेंची उणीव सातत्याने या परिवाराला जाणवेल. मग अण्णांच्या धर्मपत्नी असतील, अण्णांचे चिरंजीव असतील, अण्णांच्या कन्या असतील, सुनबाई असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांचे बंधुराज असतील, त्यांचे भाऊ असतील, या सर्वांनाच अण्णांची उणीव जाणवत असणार. पण शेवटी अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती. शेवटी प्रत्येकालाच जायचंय, पण पाठीमागे स्मृती व्यक्ती ठेवून जात असतो. अशा येळवंडे परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला आपण सर्व त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहोत. चिंतनाच्या प्रारंभीच आपल्या सर्वांच्या वतीने श्री बबनरावजी येळवंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना मी इतकंच म्हणेल की अण्णा, स्मृतीत तुमच्या मिळेल स्फूर्ती, गाईल रसना तुमची कीर्ती, भाव फुलेही तुम्हा सार्पण, चरणी तुमच्या शतशः वंदन. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या निमित्ताने हे कीर्तन पुष्प आदरणीय अण्णांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांचा आधार घेतलाय. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना करतो. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा कणा ताट करून बसायचंय, म्हणजे व्यवस्थित बसायचंय. आता चालू झालं माझं कीर्तन. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये बापू वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो. इथून पुढे 1 तासभर 8:30 ते 8:40 पर्यंत मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि कीर्तन ऐकायचं. माझं कीर्तन हे संवादात्मक आहे. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही ऐकताय. मग मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मान हलवले तरी चालेल. चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला आवाज आला पाहिजे बरं का. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत उत्तर द्यायचंय तुम्ही. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेत उत्तर द्यायचंय बरं का. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस जोरात बोला थोडंसं, म्हणजे मला बरं वाटेल थोडंसं. आणि शेवटची सूचना, खूप चांगलं नियोजन केलंय येळवंडे परिवाराने. शेवटची सूचना देतो, जगातलं सर्व दुःख, ऐकताय कीर्तन तुम्ही, मान हलवा म्हणजे मला बरं वाटेल. बाकी जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले, असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का. जरा प्रसन्न चेहरे ठेवा, टवटवीत चेहरे ठेवा, कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल. टाळी 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 टाळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मी नेहमी एक उदाहरण देत असतो. मी कीर्तनामध्ये तासभर चिंतन मांडेल, तुम्ही ऐकाल, पण श्रद्धांजली ऐका. करायचं असेल तर मी आत्ताच भगवान श्रीकृष्ण सामुदायिक नामस्मरण होणं गरजेचं आहे. म्हणून ह्या 1 तासामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन येईल, ऐकताय ना तुम्ही कीर्तन, जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन येईल
तेव्हा तेव्हा तुम्ही हाताने टाळी वाजवायची आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्यायचंय. आज गुरुवार आहे, आल्या का पूजा करून? हा. विकारो विधाता, ठकारो नीलकंठः, लकारो लक्ष्मी कांता, विठ्ठल नाम अभिधीयते. ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्या तीनही देवांच्या नामाचा अंतर्भाव विठ्ठल नामामध्ये. तुम्ही एक विठ्ठल नाम घेतलं तर 3 देवतांचे नामस्मरण करण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवायची आहे आणि काय करायचंय, तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्यायचंय. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, गेले का काय घरी तुम्ही? हा गेले का? आणि हाय म्हणायचं बरं का, गेले का काय घरी म्हणलं की म्हणजे आपला संवाद चालू राहील. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, ऐकताय ना पुरुष मंडळी, कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? तो महात्मा विद्वान होता, ऐका बरं का उत्तर. तो महात्मा बोलला, अरे कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि विठ्ठलाचं नामस्मरण केलं, कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि विठ्ठलाचं नामस्मरण केलं तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पाप होतात ती पाप सगळी निघून जातात. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, कीर्तनाचे नि नटनाचे नासेले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनात तुम्ही हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपली सगळी पाप निघून जातात. तो प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात, मग ती पाप जातात कुठं? आता ह्याला काय करायचं होतं, कुठं जातात? जातात बाद झालं ना. महात्मा विद्वान होता, त्या महात्म्याने उत्तर दिलं, म्हटले ऐक, कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात आणि ती पाप कुठं जातात तुम्ही पण ऐका. आणि ती पाप कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची का नाही वाजवायची. कशाला दुसऱ्याच्या पापाचे भागीदार होतात? आपली काही कमी आहेत का पाप? वाजवा टाळ्या, विठ्ठल विठ्ठल, टाळी आहे टाळी आहे. आणि मध्यंतरी मी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर एक बातमी वाचली की तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर हाय फ्रिक्वेन्सीने हाताने टाळी वाजवली, जोरात टाळी वाजवली आणि तितक्याच जोरात विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या माणसाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता, म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात टाळी वाजवू नका, पण थंडीच्या दिवसात आपल्याला झटका येऊ नये म्हणून तरी वाजवा, विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण काय भाऊ, मी मध्यंतरी आता मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या परिचित असलेली जवळजवळ 3 माणसं हार्ट अटॅकने गेलेली ऐकलं. आणि त्यांची जाण्याची वेळ कधी होती माहितीये? सकाळी 3 ते 6च्या दरम्यान. थंडीमध्ये म्हाताऱ्या माणसांना हार्ट अटॅक येतो म्हणून रात्री झोपताना 2-4 अंगावर घेऊन झोपा. काळजी घ्यायची आपली आपण. हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नामस्मरण करा, बोला माझ्याशी. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. अभंग प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. जे स्वतःला सांप्रदायिक म्हणवतात, देव तर आपल्या जवळ आहे, जे स्वतःला सांप्रदायिक म्हणवतात ना त्यांचा हा अभंग पाठ असणारच. कपाळाला बुक्का लावतात, दर महिन्याला आळंदी पंढरपूरला जातात, देहूला जातात, त्यांचा हा अभंग पाठ असणारच. कारण की तुकाराम महाराजांचे असे बरेच अभंग आहेत की ते पाठ करावे लागत नाहीत, ऐकले तरी पाठ होतात. त्याच्यापैकी हा अभंग आहे. अभंग अनेकांच्या पाठातला असेल, कदाचित पाठातला नसला तरी सुख सांगितलं ताई, मी आता सांगितलं ना. बरं आहे तुम्ही विसरताय म्हणून आमचं बरं चाललंय बरं का. इथलं इथं विसरलं. हा चला बोला बोला. प्रपंच मी आता 2 प्रकारचं सुख सांगितलं. कोणतं? एक सुखाश्रित सुख सांगितलं, तुम्ही नका बोलत दादा. एक सुखाश्रित सुख सांगितलं आणि दुसरं दुःखाश्रित सुख सांगितलं. प्रपंचामध्ये जे आपण अनुभवतो त्याला दुःखाश्रित सुख म्हटलंय आणि परमार्थामध्ये आपण जे अनुभवतो त्याला सुखाश्रित सुख म्हटलंय. मी तुम्हाला का बोलायला लावतो? कारण की तुमच्या लक्षात राहील काहीतरी. आणि माझं स्पष्टपणे सांगणं असतं, मी नेहमी बोलत असतो, हे माझ्या घरातलं कीर्तन आहे. मी स्पष्टपणे बोलत असतो की माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे.
काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे, काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे दादा व्यक्त झालं पाहिजे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. क्या बात आहे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. नाही, तुम्ही सगळे जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत माझं हेच चालू राहणार. 9:30 वाजले तरी चालतील बरं का. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे. क्या बात आहे. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. क्या बात आहे. माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. माता बघून आपण काय करतो? मोकळेपणाने बोलत नाही. आणि आपण जर मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहितीये? आतमधल्या आतमध्ये इथं डाव्या बाजूला रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीचा आहे. आणि तुमचे चेहरे बघून मला वाटत नाही की तुम्ही आतल्या गाठीचे आहेत. म्हणून बोला स्पष्टपणे, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही छान ऐकताय. प्रपंचामध्ये सुखाश्रित सुख नाही, प्रपंचामध्ये दुःखाश्रित सुख आहे आणि परमार्थामध्ये सुखाश्रित सुख आहे. मी तुम्हाला सांगून जाईल, इथं प्रत्येक व्यक्ती कृतिशील, क्रियाशील आणि कर्मशील. मी बरोबर 8:30ला जे विठ्ठल करणार आहे, काळजी करू नका, वेळच संपवतो. प्रत्येक व्यक्ती, मग मी असेल, तुम्ही असाल, टाळकरी असतील, सगळे मंडळी, आपण प्रत्येक जण कृतिशील, क्रियाशील आणि कर्मशील. हे एकाच कारणामुळे आपण जी कृती करतो, आपण जी क्रिया करतो, आपण जे कर्म करतो, त्या कर्माची फलश्रुती आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? आपल्याला सुख पाहिजे ना. का असं कोणी आहे की बाबा मी जे काही काम करतोय त्या कामाची फलश्रुती, त्या कामाचं फळ मला दुःख भेटलं पाहिजे म्हणून कोण काम करतं का? कोणी काम करत नाही. आपल्या प्रत्येकाची फलश्रुती ही सुखाची आहे. काय आज जगतामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील आपल्याला. साधू संत दारादारात गेले आणि बोलले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. किती सुंदर सांगितलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. अरे बाबांनो, देव घ्या ना, आम्ही देव द्यायला आलोय. आपण सांगितलं देवानं लगे, देवानं लगे, आम्हाला देव नको. कारण विचारलं, अरे म्हटले देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाहीये. साठवणीचे रुजले जागे, रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे, रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे, रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे. म्हटले देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाहीये. मुद्दा लक्षात घ्या. मी 2 प्रकारचं सुख सांगितलं आणि विस्तार करतोय. देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाहीये. देव नको म्हणले आम्हाला. का विचारलं? म्हणले देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाहीये. म्हणजे समाजामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील. बोला बोला माझ्याशी. देव नको म्हणणारी माणसं सापडतील, पण सुख नको म्हणणारं कोणी सापडेल का? अरे आम्हाला देव नकोय, पण आम्हाला सुख पाहिजे. आणि मग ह्या सुखाचा विचार करत असताना व्यक्ती परत्वे सुखाच्या व्याख्या बदलतात. मला ज्याचं सुख वाटेल त्याच्यात तुम्हाला वाटेल असं नाहीये. तुम्हाला ज्याचं सुख वाटेल त्याच्यात मला वाटेल असं नाहीये. आणि गंमत पहा, आपण ज्याला सुख म्हणतो त्याला ज्ञानोबा तुकोबारा सुख म्हणायला तयार नाहीये. हा विरोधाभास आहे. बघा, लक्षात येते का? आपल्या प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या निराळ्या आहेत.
आपण कशाला सुख म्हणतो? अगदी सर्वसामान्य व्याख्या सांगून मी पुढे जातो. आपण कशाला सुख म्हणतो? जीवाला अनुकूल वेदना झाल्या की आपण त्याला सुख म्हणतो, आणि जीवाला प्रतिकूल वेदना झाल्या की आपण त्याला काय बोलतो? दुःख बोलतो. जरा ही व्याख्या जर जड जात असेल तर मी अजून तुम्हाला सोपं करून सांगतो. तुम्ही माझं वाक्य पूर्ण करा. आपण कशाला सुख म्हणतो? आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला सुख म्हणतो, आणि आपल्या मनाच्या विरोधात घडलं की आपण त्याला दुःख म्हणतो. म्हणजे व्यक्तिपरत्वे सुखाच्या व्याख्या बदलतात. आता माझ्याकडे लक्ष द्या. आपण ज्याला सुख म्हणतो त्याला ज्ञानोबा तुकोबाऱ्या सुख मानायला तयार नाहीयेत. आणि मी सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज कशाला सुख म्हणतात. मी ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो. तुम्हाला ती ओवी समजली किंवा ओवीचा अर्थ समजला, ज्ञानोबारायांनी केलेली सुखाची व्याख्या आपल्या डोक्यात जात नाही, डोक्यावरून जाते. मी तुम्हाला ओवी सांगतो, माऊली ज्ञानोबाऱ्या सुख कशाला म्हणतात, मी तुम्हाला ओवी सांगतो. तुम्हाला त्या सुखाची व्याख्या समजली की तुम्ही मला लगेच सांगायचं, पुरुषोत्तम दादा, माऊलींनी केलेली सुखाची व्याख्या आम्हाला समजलीये, आम्हाला कळलीये, मी इथं जय विठ्ठल करतो. मग समजली नसली तरी उगाच कीर्तन संपवण्यासाठी समजली म्हणू नका. मी तुम्हाला विचारल, ज्ञानोबारांनी सुखाची व्याख्या काय केली? ओवी सांगतो ज्ञानेश्वरी मधली. माऊली ज्ञानोबारे सुखाची व्याख्या करताना लिहितात, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे, ते जे होय तया नाम सुख. माझे शब्द नाहीयेत. कोणाचे शब्द आहेत माता भगिनींनो? ज्ञानेश्वर महाराजांचे. ज्ञानेश्वर महाराज सुखाची व्याख्या करतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे, ते जे होय तया नाम सुख. माऊलींनी केली सुखाची व्याख्या. आली का? डोक्यात गेली का? डोक्यात नाही गेली, डोक्यावरून गेली. एकनाथ महाराजांनी विचारलं सुखाची व्याख्या काय? एकनाथ महाराज म्हणतात, जीव परमात्मा दोन्ही एक, ते जाणणे ते ज्ञान देख. ह्या ज्ञानाची अनुभूती आणि त्याची प्रचिती ज्या दिवशी येते त्या दिवशी जे आपल्याला झालेलं असतं त्याला सुख म्हटलेलं आहे. एवढी सुखाची व्याख्या ज्ञानोबांनी केलेली सोपी आहे, पण ती आम्हाला समजत नाही, कारण की आम्ही त्या सुखापर्यंत पोहोचण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. मग प्रपंचामध्ये सुखाचा विचार करत असाल तर प्रपंचामध्ये दुःखाश्रित सुख आहे. काय या प्रपंचाच्या विषय माऊली ज्ञानोबारांनी विचारलं. माऊली सुख मिळेल का? माऊली म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जल कवनाची श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरुण इंगळाच्या. मृत्यूलोकामध्ये सुख मिळणं दुराप असते. बरं, महाराजांनी विचारलं खरंच सुख नाही का? मग तुलनात्मक दृष्टीने महाराजांनी विचार केला. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसारातल्या सुखाचा विचार करताना महाराज म्हणतात, अरे नाही असं नाही, पण तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. बरं जाऊ द्या, एक सिद्धांत सांगतो, प्रमाण फार सुंदर आहे. या संसारामध्ये सुख आहे का? सुखाचा विचार आहे का? महाराज म्हणतात, अरे सुखाचा विचारच नाही, कारण की तो संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार टाळी वाजवा, टाळी वाजवा. कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे राम, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ह्या अभंगाच्या ह्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी सिद्धांत सांगितलाय. सिद्धांत काय सांगितलंय? सुखाचा विचार बोला बोला नाही कोठे. आता चला मी पुढचा सिद्धांत सांगतो. सिद्धांत तुम्हाला सांगतो, सिद्धांत ऐका मग दृष्टांत ऐका. सिद्धांत काय? तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही करा. बरं तुम्हाला एक सांगतो, आत्मिक सुख जे आहे ना ते शब्दामध्ये सांगता येत नाही. त्या सुखापर्यंत पोहोचणं प्रापंचिकाला कठीण आहे, कारण की प्रापंचिक ह्या दुःख बांधवडी संसारामध्ये अडकलेला आहे, ज्याच्यामध्ये सुखाचा विचार कुठेच नाहीये असं जर सत्पुरुष सांगतायत. तर मी आता एक सिद्धांत तुम्हाला सांगतो. मी दुःखाश्रित सुखाचा विचार करतोय. सिद्धांत तुम्हाला सांगतो, संसारामध्ये सुखाचा विचारही माणसाला दुःख देतो. ऐकताय का तुम्ही कीर्तन? झालं एक अजून 40 मिनिटं. संसारामध्ये सुखाचा विचारही माणसाला काय देतो? तुम्ही बोलला नाही तर मला दुःख होईल बरं का. बोला बोला.
संसारामध्ये सुखाचा विचारी माणसाला काय देतो? दुःख देतो. 8:30च्या पुढे जर मी कीर्तन घेऊन गेलो तर मग तुम्ही दुःखी व्हाल, मला याची जाणीव आहे. मी 8:30ला संपवणार आहे, काळजी करू नका. पण बोला माझ्यासोबत 8:30 वाजेपर्यंत. संसारामध्ये सुखाचा विचारही माणसाला दुःख देतो, हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. संसारामध्ये सुखाचा, ह्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुख शब्द आहे, म्हणून मी सुखावरून विस्तार करतोय. मग मला मूळ मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जायचंय. तत्पूर्वी हा विस्तार करत असताना संसारामध्ये सुखाचा विचारही माणसाला काय देतो? दुःख देतो, हा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला दृष्टांत देतो. सिद्धांत काय सांगितलं बोला एकदा सगळेजण. संसारामध्ये सुखाचा विचार माणसाला दुःख देतो. हे दुःखच आहे आमच्यासाठी. चला चला. संसारामध्ये सुखाचा विचारही माणसाला काय देतो? दुःख देतो, दुःख देतो. मी हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी तुम्हाला दृष्टांत देतो. माझ्याकडे लक्ष द्या. सिद्धांत काय सांगितला माता भगिनींनो, आला लक्षात? संसारामध्ये सुखाचा विचार काय देतो? सिद्धांत काय सांगितलं मी? बोला बोला. संसारामध्ये सुखाचा विचार काय देतो? दुःख देतो. सिद्धांत आहे. हा सिद्धांत समजवण्यासाठी अण्णा मी एक नेहमी दृष्टांत देत असतो. दृष्टांत फार चांगला आहे. पण तुम्ही बहुश्रुत लोक आहात. आपल्या गावामध्ये सातत्याने आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. कदाचित हा दृष्टांत ऐकला असेल, पण माझा सिद्धांत तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी दृष्टांताचा आधार घेतोय. दृष्टांत तुमच्या परिचित आहे, पण माझा सिद्धांत माझा मुद्दा तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हा विस्तार करतोय. संसारामध्ये सुखाचा विचारही दुःख देतो. पारंपरिक दृष्टांत आहे. म्हणजे अनेक ज्येष्ठ कीर्तनकार देतात, आमच्यासारखी कीर्तनकारही देतात, अनेक जण हा दृष्टांत देतात. दृष्टांत काय? सिद्धांत आहे संसारात सुखाचा विचार दुःख देतो. हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी मी दृष्टांत देतोय. नवीनच लग्न झालं, नवीन लग्न झालं आणि ते जोडपं उदरनिर्वाहाचा प्रश्न राहण्यासाठी शहरात आलं. ग्रामीण भागातली माणसं पोटा पाण्यासाठी शहरात येतात. शहरात आल्यानंतर आता नवीन घर घेणं तितकं सोपं राहिलेलं नाही ना. घराचे भाव गगनाला जाऊन भिडलेत. मी परवा दिवशीच एक साधारणपणे मागच्याच आठवड्यामध्ये पिंपळे सौदागरला एका प्रोजेक्टच्या भूमिपूजनासाठी गेलो होतो. भूमिपूजन झालं आणि आम्ही त्यांच्या त्या साईट ऑफिसवर बसलो होतो. तर त्या जो बिल्डर होता, मी त्याला विचारलं साधारणपणे 2 BHK 3 BHK फ्लॅट, म्हटलं किती साधारणपणे स्टार्टिंग प्राइस आहे? तर त्यांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम दादा 1,40,40,00,000 रुपये. पिंपळे सौदागरमध्ये 2 BHK फ्लॅटची किंमत किती? 1,40,40,00,000 रुपये. प्राईम लोकेशन. मला सांगा मग ग्रामीण भागातील हातावर ज्यांचं पोट आहे कसपटे दादा, त्यांना कसं शक्य आहे शहरामध्ये घर घेणं? मग शहरामध्ये तर राहायचंय, नोकरी व्यवसाय तर करायचा आहे, नवीन तर घर घेता येत नाही मालकीचं. मग पर्याय काय असतो? बोला बोला. भाड्याने खोली करायची. आता आपल्याकडे ना, आपल्याकडे बरीच माणसं भाड्यावरच श्रीमंत झाली. म्हणजे तुम्ही मला पटो अथवा न पटो, आपल्या PCMC मधलाच 2018 मधली गोष्ट आहे. PCMC मधलाच एक माणूस माझ्याकडे आला आणि आम्हाला म्हटला, पुरुषोत्तम दादा माझा मुलगा काही काम धंदा करत नाही. त्या बापाची खंत काय होते माता भगिनींनो? मुलगा काही काम धंदा करत नाही. आज अनेक बापांची खंत आहे बरं का, मुलगा काही काम धंदा करत नाही. तर मला थोडं त्या कुटुंबाची कौटुंबिक माहिती होती. त्या बापाची खंत होती, मुलगा काय काम धंदा करत नाही. तो म्हटला, पुरुषोत्तम दादा मुलगा काय काम धंदा करत नाही. मग मला जरा ती कौटुंबिक माहिती होती. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुमच्या भाड्याने खोल्या किती आहेत? त्यांनी मला अभिमानाने सांगितलं, म्हणला पुरुषोत्तम महाराज 250 खोल्या भाड्याने आहे आणि 50 खोल्यांचं काम चालू आहे. 2018तली गोष्ट आहे. मग मी त्यांना विचारलं, एका खोलीचं भाडं किती आहे? तिने मला तितक्याच अभिमानाने सांगितलं, एका खोलीला 2,000 रुपये भाडे. कॅल्क्युलेट करा, एका खोलीला 2,000 तर 250 खोल्यांचं किती झालं महिन्याला भाडं? बोला बोला, कॅल्क्युलेट करा ना. 5,00,000 रुपये. आणि त्या बापाची खंत काय होती? मुलगा काही कामधंदा करत नाही. मी त्याला म्हटलं, जर तुम्हाला दर महिन्याला भाड्याचे 5,00,000 रुपये येत आहेत तर तुमचा भाड्या करल कसा काय? येते का लक्ष तुम्हाला? कसं करल ना? त्याला माहिती आहे आपल्या बापाने महिन्याला 5,00,000ची तरतूद करून ठेवलेली आहे. कशाला पोरग काय काम धंदा करल? आणि तुम्हाला पटो अथवा न पटो, आपल्या पुढच्या पिढीला निष्क्रिय करण्याचं काम आजच्या पिढीने केलंय. विठ्ठल विठ्ठल. पुढच्या पिढीला निष्क्रिय करण्याचं काम आजच्या पिढीने केलंय.
तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही फ्युचर प्लॅन करत राहिला तुमच्या मुलांचा, त्यांच्या मुलांचा विचार करत बसला तर तुम्ही कधी जगणार आहे? आणि एक सांगतो, ज्यांनी जन्म दिलाय तो सगळं पाहणारा आहे. माझा एकनाथ महाराजांच्या अभंगावर अतिशय दृढ विश्वास आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा. करी तो संभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाय संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. किंवा कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितू जनासी एकला तो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. तो चिंता करणार आहे. चला आपण कुठं होतो? बोला ना, भाड्याच्या खोलीवर होतो, पटकन बोलायचा. तर त्यांनी त्या पती पत्नीनी भाड्याने खोली घेतली. ऐका बरं का, शब्दांकडे डोळ्याने कान असू द्या. सिद्धांत काय सांगितलंय सांगा बरं पटकन. चालू द्या, आमचं मस्त चाललंय तुमच्यामुळं. संसारामध्ये सुखाचा विचार काय देतो? दुःख देतो. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही विसरताय म्हणून आमचं बरं चाललंय. लोकांनी लक्षात ठेवलं तर संसारामध्ये सुखाचा विचारी दुःख देतो हा सिद्धांत सांगितला आणि त्याच्यावर दृष्टांत देतोय. मग ते जोडपं शहरामध्ये आलं आणि मग त्यांना एक चांगली 10x15ची खोली भाड्याने भेटली. त्या खोलीमध्ये त्यांनी संसार थाटला. माझ्याकडे लक्ष द्या, बोलायचंय तुम्हाला. त्या 10x15च्या खोलीमध्ये त्यांनी संसार थाटला. एका कोपऱ्यामध्ये पलंग, एका भिंतीला भांड्याची मांडणी, एका भिंतीला कपड्याचं कपाट, एका कोपऱ्यात ते टेबल, त्या टेबलावर शेगडी, शेगडीच्या खाली बोला ना सिलेंडर, पटकन सिलेंडर. त्यांचा संसार प्रपंच चांगला चालू झाला. त्याला चांगली नोकरी लागली. मग संध्याकाळी हा यायचा, पती पत्नी चहा पाणी करायचे, फेरफटका मारून यायचे, येताना भाजी घेऊन यायचे, मग ती स्वयंपाक करायची, मग हे दोघ जण जेवायचे आणि मग झोपी जायचे. संसार सुखाने चालू झाला. एके दिवशी हा कामावरून संध्याकाळी आला. मग दोघांनी चहा पाणी केलं, फेरफटका मारले, येताना भाजी काय किराणा लागत होता ते घेऊन आले. तिने चांगला छान स्वयंपाक केला. दोघंही गप्पा मारत मारत जेवले आणि रात्र झाल्यानंतर त्या पलंगावर दोघंही झोपले. ती अशी भिंतीकडून झोपली आणि तो असा फरशीकडून झोपला. साधारणपणे ह्या उंचीचा पलंग असेल. ती अशी भिंतीकडून झोपली आणि तो असं जमिनीकडून झोपला. आणि पडल्या पडल्या त्या पती पत्नीच्या गप्पा चालू झाल्या. तो तिला म्हणतोय, किती ग चांगलं झालं, तुझं माझं लग्न झालं, आपण शहरात आलो, आपल्याला चांगली खोली भेटली, आपला घर मालक घर मालकीन चांगली, मला चांगली नोकरी लागली, सगळं कसं सुखाने चालू आहे की नाही? ती म्हणली हो खरंच सुखाने चालू आहे. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणला काय ग आता सगळं सुखाने चालू आहे, आता बघ ना एवढा संसार सुखाने चालू आहे, आता काही दिवसांनी आपल्याला मुलगा होईल की नाही? ती म्हणली होईल ना. मग आपल्याला मुलगा झाला तर आपल्या मुलाचा पाळणा ठेवायचा कुठं? मुलाचा पाळणा ठेवायचं कुठं? पाळणा ठेवायला आपल्या खोलीत जागाच नाहीये, पाळणा कुठं ठेवायचं? ती म्हणली काळजी करू नका, काही दिवसांनी आपल्याला मुलगा झाला ना तर माझ्या बापाने केवढा मोठा पलंग दिलाय, बाप सारखाच काढत असतो तुम्ही, माझ्या बापाने केवढा मोठा पलंग दिलाय. म्हणली तुम्ही सारखं बरं थोडंसं तिकडं. ते थोडंसं तिकडं सरकलं, त्या दोघांच्या मध्ये जागा झाली. ती म्हणली हे पा, काही दिवसांनी आपल्या मुलगा झाला तर आपल्या मुलाला पाळण्यात झोपवायचंच नाही, ह्याच पलंगावर आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या मुलाला झोपवायचं. त्याला बरं वाटलं की हुशार बायको मिळाली. परत इकडच्या गप्पा झाल्या. परत त्याला काय हुकी आली, ते म्हणते समजा जुळी पोरं झाली तर जुळी पोरं झाली तर काय करायचे? ती म्हणली एका पोरासाठी सरकल्यात ना, सरका ना अजून एका मुलासाठी. त्या अजून एका मुलासाठी सरकलं, 2 मुलांसाठी जागा झाली. ती म्हणली इथंच पलंगावर झोपवायचं. परत तिकडच्या गप्पा झाल्या. परत त्याला खेळूकी आली. ते म्हणते समजा जुळ्या पोरांवर एखादी मुलगी झाली तर तिला कुठं झोपवायची? ती म्हणली आता सरकलायत ना, आता सरका नाही एका मुलीसाठी सरका, 2 पोरांसाठी सरकलायत ना, ती 2 पोरं पण आपली आणि ही मुलगी पण आपली, सरका बरं एका मुलीसाठी. ते एका मुलीसाठी सारख्याला गेलं आणि धाडकन खाली कोसळलं. ह्याच्यापेक्षा जोरात पडलं ते, धाडकन खाली कोसळलं. एवढ्या उंचीवरून नकळतपणे त्या पलंगावरून तो खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याची कंबर मोडली. ताट बसा, कंबर मोडली. आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मला सांगा, पलंगावरून खाली पडून त्याची कंबर मोडल्यानंतर त्याला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल? उत्तर द्या. दुःख झालं. आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. पलंगावरून खाली पडून त्या माणसाला जे दुःख झालं ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या पोरांनी दिलं? सिद्धांत काय सांगितलं? संसारात सुखाचा विचारही काय देतो? दुःख देतो. अरे मुलं होतील, ती मुलं मोठी होतील, मग ती मुलं आम्हाला सांभाळतील, या विचारामध्येच आपल्याला दुःख मिळालं. म्हणजे संसारामध्ये दुःखाश्रित सुख आहे. मग तुकोबाराने विचारलं, तुकोबारा
संसारामध्ये जर दुःखाश्रित सुख आहे तर आम्हाला सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय. सुखाश्रित सुखासाठी आम्ही काय करायचं त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. आपुला तो एक, आपुला तो एक, टाळी वाजवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, टाळी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, हरी बोल. आपुला तो एक, हरी बोल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. हिरती माई के हिरती माई के, हिरती माई के दुख की सनीते. हिरती माई के, हिरती माई के, हिरती माई के दुःखाची जनिते. सुख लोहे, तेने बिना जीवा सुख लोहे. हिरते माई के, हिरते माई के, टाळी 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 टाळी. हिरते माई के, हिरते माई के, हिरते माई के दुःखाचा जन. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख आपुला नोहे. तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, सुख नोहे. विठोबा कुमार, टाळी वाजवा. टाळी वाजवा. टाळी वाजवा. जय विठोबा कुमार, टाळी 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 टाळी. जय विठोबा आहा, टाळी. गोपाळ कुमाई, गोपाळ कुमाई, गोपाळ कुमाई, गोपाळ कुमाया. टाळी 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 टाळी. चला हात वर करा. हात वर करा. करा हात वर करा. करा. झालं एक 8:30 जय विठ्ठल. डोंट वरी बी हॅपी. हात वर हात वर हात वर हात वर. करा करा करा. हात वर करा. करा. माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांनी हात वर करा. अजूनही 2-4 जणांनी केला नाही हात वर, बरं का. ते म्हणतात नाही हात वर करणार, बघू काय होते. होईल होईल 2-4 दिवसातच होईल. हात वर हात वर हात वर. मला माझ्या चिंतनाने श्रवणाने याही पेक्षा सामुदायिक नामस्मरणाने श्रद्धांजली समर्पित करायची आहे. देव देश धर्माचा जय जयकार करायचा आहे. मी पंढरीनाथ भगवान की म्हणालो, तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. माझा इको वाढवू नका.
माईक मधून जय म्हणू नका, तुमचा आवाज घुमला पाहिजे. आणि जे जय म्हणणार नाहीत ना, आज रात्रभर आणि उद्या दिवसभर त्यांचा घसानपोट दुखणार. बघा दुखतं की नाही. हातवर हातवर. हा, पंढरीनाथ भगवान की. संख्येच्या मनाने आवाज येत नाही. तुमच्या ओठांची हालचाल मला दिसतीये. तुम्ही मला फसवा पण देवाला फसवू नका. बिंबीच्या देठापासून पांडुरंगाचं नामस्मरण करायचंय. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. आवाज आवाज. हा, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. भारत माता की. सनातन हिंदू धर्म की. गो माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. जय श्रीराम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येळकोट येळकोट. ज्योतिबाच्या नावानं. क्या बात आहे. करात खाली. विठाला विठाला विठाला. चला एक अजून 8:30 पर्यंत एक 20-25 मिनिटं लक्ष द्या, तर मला बोलायला चांगलं वाटेल. तुकाराम महाराज म्हणले सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय तर तुम्ही देवाला आपलंसं करा. माता भगिनींना लक्ष द्या. देवाला आपलंसं करा. काय देव हा सुखरूप आहे. देव, आता मुळात पहिला प्रश्नच हा आहे की देव कोणाला म्हणायचं. मी फक्त एक आध्यात्मिक व्याख्या सांगतो. देव कोणाला म्हणायचं 3 मुद्दे सांगतो. जो देतो त्याला बोला बोला. जो देतो त्याला बोला बोला. जो देतो त्याला देव म्हणायचं. जो देतो त्याला देव म्हणायचं. जो दिव धातूपासून झाला त्याला देव म्हणायचं. जो जगताला प्रकाश देतो त्याला देव म्हणायचं. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. द वर्ल्ड इज स्टेटर, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. तो सर्व सत्ताधीश आहे म्हणून त्याला देव म्हणायचं. आध्यात्मिक दृष्टीने अजून एक मी व्याख्या सांगतो. ही व्याख्या लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला ही व्याख्या समजली तर मला सांगा की पुरुषोत्तम महाराज आम्हाला ही व्याख्या समजली. तुम्ही दुसरा मुद्दा सांगा. देव कोणाला म्हणायचं. आध्यात्मिक दृष्टीने अशी व्याख्या केली जाती, जो देशतः, व्याख्या ऐका बरं का, जो देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे त्याला देव म्हणायचं. आलं का लक्षात. लक्षात आलं तर मला सांगा, मी दुसरा मुद्दा घेतो. नसल आलं तर कबूल करा की नाही आलं लक्षात. कोणाला देव म्हणायचं. जो देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे त्याला देव म्हटलेलं आहे. मी तुम्हाला अजून स्पष्ट करून सांगतो. जो देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे त्याला काय म्हटलंय बोला बोला. देव म्हटलंय. बरं, अपरिच्छिन्न या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. आता मी परत तुम्हाला सांगतो. जो देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक आहे. जो व्यापक असतो तो सत्य असतो आणि जो सत्य असतो तो देव असतो. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता हे 3 सत्य. खरं तर अध्यात्माने द्विरुक्ती हा दोष सांगितलेला आहे, पण तो द्विरुक्ती दोष स्वीकारून महाराज इथं 3दा बोलतायत सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हे 3 सत्य आहेत ना पाठीमागे लावायचं. देशतः सत्य, कालतः सत्य आणि वस्तुतः सत्य. म्हणजे जो देशतः अपरिच्छिन्न आहे, कालतः अपरिच्छिन्न आहे आणि वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. जो देशतः सत्य आहे, कालतः सत्य आहे, वस्तुतः सत्य आहे त्याला देव म्हणायचं. अजून मी स्पष्ट करून सांगतो. जो देशतः अपरिच्छिन्न म्हणजे काय. सर्व देशात ज्याचा अनुभव आहे. आपण कोणत्या देशात राहतो. भारतात. भारतात देव आहे इथे त्याला देव म्हणतात, भगवान म्हणतात. मग पाकिस्तान मध्ये नाही का. काय नाही, मी निवांत आहे. मला नाहीये कीर्तन नंतर. याच्यानंतर तुम्ही नाही बोललं तर मी वाढवल. मला काही नाही. मला सांगा, भारतात देव आहे पाकिस्तान मध्ये नाही का. आहे ना. धुरंधर बघितला असेल ना बऱ्याच जणांनी आता. हा, भारतात देव आहे पाकिस्तान मध्ये आहे का. तिथे आहे. भारतात त्याला देव म्हणतात, पाकिस्तान मध्ये त्याला अल्लाह म्हणतात. बरं, भारतात देव आहे माता भगिनींनो, पाकिस्तान मध्ये देव आहे. भारतात त्याला अल्लाह म्हणतात, पाकिस्तान मध्ये त्याला भारतात त्याला देव म्हणतात, पाकिस्तान मध्ये त्याला अल्लाह म्हणतात. मग अमेरिकेमध्ये नाही का. तिकडे आहे. तिकडे त्याला काय म्हणतात आशिष भाऊ. गॉड म्हणतात. गॉड. गॉड इज वन. तर भगवंत सर्व ठिकाणी म्हणजे सर्व देशात ज्याचा अनुभव आहे त्याला काय म्हटलेलं आहे. देव म्हटलेलं आहे. म्हणजे तो देशतः अपरिच्छिन्न आहे. दुसरा मुद्दा तो कालतः अपरिच्छिन्न आहे. 3च काळ बघा. भूतकाळ, वर्तमान काळ आणि बोला बोला भविष्यकाळ. भूतकाळामध्ये आपण होतो का आपल्याला माहिती नाहीये. वर्तमानात आपण असणार आहोत का. वर्तमानात आपण आहोत.
भविष्यात आपण असणार आहोत का किरण भाऊ, तर माहिती नाही आपल्याला. म्हणजे भूतकाळामध्ये आपलं अस्तित्व होतं का आपल्याला माहिती नाही राहुल भाऊ. भविष्यात आपलं अस्तित्व असणार आहे का आपल्याला माहिती नाही. आपलं अस्तित्व फक्त आत्ता फक्त वर्तमानात आहे. पण भूतकाळातही ज्याचं अस्तित्व होतं, भविष्यातही ज्याचं अस्तित्व असणार आहे आणि वर्तमानातही ज्याचं अस्तित्व आहे त्याला काय म्हणतात, देव म्हणतात. आणि तिसरा, तो वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. वस्तुतः अपरिच्छिन्न म्हणजे काय, सगळ्या वस्तूत देवाचा अनुभव आहे. माता भगिनींनो तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा, प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं ह्या खांबात तुझा देव आहे का, प्रल्हादाने काय उत्तर दिलं, हो का नाही आहे. तिथे त्यांनी मग हिरण्यकश्यपूने लात मारली, गदा मारली, काय मारलं ते मारलं, तिथून भगवंत प्रगट झाले. कोणता अवतार, नरसिंह अवतार. म्हणजे देव सर्व वस्तूमध्ये, म्हणजे तो वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. बंड्याला गुरुजींनी विचारलं, दादा बंड्याला गुरुजींनी विचारलं, म्हटले बंड्या सांग बरं देव कुठे, मी तुला 2 सफरचंद देतो. बंड्या पुढचा होता. बंड्या म्हटलं गुरुजी तुम्हीच सांगा देव कुठे नाही, मी तुम्हाला 4 सफरचंद देतो. येतंय का लक्षात तुम्हाला. अरे देव नाही असं एकही ठिकाण नाही ना. आता मला दृष्टांत सांगायला वेळ नाहीये, पण ह्या देवाला माणसं विसरतात. विसरलेत ना देवाला. विसरणं हा माणसांचा स्वभाव आहे. चला तुम्हाला आवडेल असं सांगतो, विसरणं हा माणसांचा स्वभाव आहे. एकदा काय झालं, 3 बायका एकत्र बसल्या आणि बायका एकत्र बसल्या की असं सांगितलं जातं की त्या 10 तास काही बोलतच नाहीत. अहो असं झालं तर अखंड स्त्री जातीचा अपमान येतो. बायका एकत्र बसल्या त्या गप्पा मारणार नाही असं होईल का. 3 बायका, एकदा काय झालं, चला मी तुम्हाला उदाहरण देतो. एकदा काय झालं, 2 मैत्रिणी, ऐका बरं का, बारीक ऐकलं तर विनोद कळेल. 2 मैत्रिणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सुट्टी लागल्यानंतर माहेरी आल्या. जुना काळ, दळणवळणाची साधनं नव्हती, प्रवास सगळा पायीच असायचा. समजा आता 2 त्या मैत्रिणी माहेरी आल्या, दुपारी मुलं झोपली आणि मग त्यांनी असं ठरवलं की आता आपण गावात जाऊन येऊ. त्यांचं घर शेतात होतं, गावात जाऊन येऊ. गाव 2-3 किलोमीटरवर होतं. दुपारी या निघाल्या, मुलं झोपली ना, आता मुलं उठेपर्यंत आपण जाऊन येऊ. त्या 2 मैत्रिणी त्या दुपारच्या उन्हात निघाल्या. ते एकीला ऊन सहन होत नव्हतं. ती म्हटली मी तरी तुला म्हणत होते की आपण संध्याकाळी जाऊ. ती म्हटली अगं संध्याकाळी पोरं सोबत असल्यानंतर ते आपल्याला काही घेऊन देणार नाही, त्यांना सांभाळावं लागेल, म्हणून ती झोपल्यावर आपण निघाले ना. पण म्हणले आता मला ऊन सहन होत नाहीये, जर मी आता अजून 2 मिनिटं उन्हात चालले तर मी चक्कर येऊन पडेल. ते म्हणले असं नको करू, आपण कुठंतरी सावली आहे का बघू. रस्त्याच्या कडेलाच आंब्याचं झाड होतं. ते म्हणले आंब्याच्या झाडाची तिथं जाऊ, त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसू, ऊन उतरल्यानंतर मग बाजारात जाऊया. मग त्या दोघी मैत्रिणी त्या आंब्याच्या झाडाजवळ आल्या. बसताना त्यांनी फिरून पाहिलं, त्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या होत्या. त्याच्यातली एकीने विचार केला, एखादा जर कैरी पिकलेली असेल, आंबा पिकलेला असेल तर पाडूयात आणि बसल्या बसल्या खाऊयात. तर एकही कैरी पिकलेली नव्हती, आंबा पिकलेला नव्हता. मग त्या दोन्ही मैत्रिणी त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसल्या आणि बसल्याबरोबर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. ऐकताय का तुम्ही. बसल्याबरोबर त्यांच्या काय चालू झाल्या, गप्पा चालू झाल्या. 2-2.5 तासात अशा गप्पा रंगल्या आणि 2-2.5 तासानंतर 2 रसरशीत पिकलेले आंबे खाली पडले. बसताना पिकले होते का, नव्हते. 2 तासात आंबे पिकले. तर दोघींना प्रश्न पडला की आपण जेव्हा बसलो तेव्हा एकही आंबा पिकलेला नव्हता, 2 तासात 2 आंबे पिकले कसे काय. त्या पिकलेल्या आंब्यांना वाचा फुटली. ते पिकलेले आंबे बोलायला लागले, पिकलो तुमच्या बडबडीमुळं पिकलो. येते का. म्हणजे विषय काय, तसं त्या 3 मैत्रिणी एकत्र बसल्या एकदम, आणि त्या बसल्या त्यांचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट चालू झाला. अण्णा विषय फार इंटरेस्टिंग त्यांचा. तिघींनी ठरवलं की आपले नवरे किती विसरबोळ आहेत. मग त्याच्यातली पहिली म्हटली मी सांगते. म्हटली माझा नवरा इतका विसरबोळ आहे, दुसऱ्यांकडून उसने पैसे घेतो द्यायलाच विसरतो. दुसरी म्हटली माझा नवरा इतका विसरबोळ आहे, दुपारी 12 वाजता जेवलो तर 2 वाजता मला विचारतो मी जेवलोय का. मग ती म्हटली तू काय करते. म्हटली मी काहीच करत नाही, त्याचं खरकट ताट त्याला दाखवते म्हणजे त्याला वाटतं आपण जेवलोय. आणि म्हटली मी फार हुशार आहे, एखाद्या दिवशी जर मला रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर मी त्याला दुपारचंच खरकट ताट रात्री दाखवते. कसली डॅम्बीज बाई बघितलं का. तिसरी म्हणली तुमच्या दोघींचा नवरा काहीच विसरळू नये, माझा नवरा इतका विसरळू म्हटली. आमचं नवीन लग्न झालं आणि आम्ही सारसबागेमध्ये गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाहेर त्या स्टॉलवर भेळ खायला बसलो. माझा नवरा भेळ आणायला गेला तेव्हा नवरात्र होती, मी पिवळ्या रंगाची साडी घातली होती, पिवळा रंग होता त्या दिवशी. मी जेव्हा तिथं माझा नवरा भेळ आणायला गेला तेव्हा मी तिथं खुर्चीवर एकटीच बसली होती. पण माझा नवरा भेळ आणायला गेल्यानंतर माझ्या शेजारी 4 बायका येऊन बसल्या आणि त्यांनी पण पिवळ्या रंगाची साडी घातली होती. माझ्या नवऱ्याने भेळ आणली,
पण ती भेळ मला देण्याच्या ऐवजी माझ्या शेजारच्या बाईला देतोय आणि शेजारच्या बाईला भेळ देताना माझ्याकडे बघून म्हणतोय, अहो बाईसाहेब मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतोय, बायकोलाच विसरलं गडे. विसरणं हा स्वभाव आहे. मला दृष्टांत सांगायचा होता. मला बरं काय तुम्हाला सांगतो. एकदा एका स्त्रीला तिच्या नवऱ्याने नथनी आणली, पारंपरिक दृष्टांत आहे, आणि तिला असं वाटलं तुमचा स्वभाव आहे म्हणजे काय, तुमच्याकडे सोन्याचा दागिना असावा, तुम्हाला आनंद आहे, पण तुमच्या सोन्याचा दागिना तुमच्याकडे आहे तोपर्यंत आनंद नाही. तुम्ही तुमचा सोन्याचा दागिना जोपर्यंत अंगावर घालत नाही, तो अंगावर घातलेला दागिना 2-4 तुमच्या जवळच्या मैत्रिणींना बायकांना दाखवत नाही, त्या मैत्रिणी जोपर्यंत तुमच्या अंगावरचा दागिना पाहत नाही, तो दागिना पाहून जोपर्यंत तुमचं कौतुक करत नाही आणि तुमचं कौतुक करून त्यांच्या नवऱ्यांना 2-4 शिवाय देत नाही, तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही. तसं तिला वाटलं की आपल्या नाकामध्ये नथनी आहे, तर आपल्या मैत्रिणीला दाखवूया जुना काळ. ती मैत्रीण गेली होती नदीवर पाणी भरायला. मग ती तिथं गेली आणि म्हटली, बघ माझ्या नवऱ्याने मला सोन्याची नथनी करून आणली, माझा नवरा किती चांगला, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम. असं नवऱ्याचं कौतुक चालू होत असताना तिथून संत कबीर महाराज गेले. कबीर महाराजांच्या कानावर ते शब्द पडले आणि कबीर महाराज म्हणतायत, नथनी दिजिसी यारने सुमरण बारंबार, नथनी दिजिसी यारने सुमरण बारंबार, नाक दिया जिसे यारने उसे भूल गईनार. अगं बाईच्या नवऱ्याने तुला नथनी करून आणून दिली, त्या नवऱ्याचं तू कौतुक करतेस, पण ती नथनी घालायला ज्याने तुला नाक दिले त्याला तू विसरली. हे तुकोबारायांना समजलं म्हणून तुकोबारा म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. परत एक सिद्धांत सांगतो, एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. देवापासून संतांपर्यंत आणि संतांपासून आपल्यासारख्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग तरी पण देवाला का आपलंसं करायचं. देवाच्या जीवनामध्ये दुःख असलं तरी देवाने आपली सुखरूपता येत किंचितही ढळून दिली नाही, म्हणून त्या देवाला आपलंसं करायचं. 3 प्रमाण देतो. सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, किंवा सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. झालं. सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा. सुखरूप ऐसा दृष्टांत व्यवस्थित येते. ए पोरांनो शांत बसा रे, त्या खुर्चीवर बसलेले. ए बोलू नका, ए बोलू नका रे, खुर्चीवर बसले बाळा त्यांना सांग रे बोलू नका म्हणून. देव सुखरूप आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. शेवटचा दृष्टांत आहे. माझ्या शब्दांबरोबर तुमचे डोळे आणि कान असू द्या तर दृष्टांत कळेल. माझ्याकडे लक्ष द्या. देवाचे अनंत अवतार आहेत. मला इतकीच शांतता पाहिजे बरं का, आता इतकीच शांतता पाहिजे. देवाचे अनंत अवतार आहेत. माऊली ज्ञानोबारांच्या शब्दात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. गर्ग संहितेमध्ये भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितलेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. याच्यामध्ये पूर्ण अवतार रामाचा आहे आणि पूर्णतम अवतार कृष्णाचा आहे. आता तुम्हाला मला दशावतार माहिती आहेत. त्या दशावतारामध्ये आपल्या 2 अवतार प्रीतीचे आहेत, प्रिय आहेत. एक राम अवतार आणि एक कृष्ण अवतार. राम आणि कृष्ण अवतार हे दोन्ही तुम्ही अवतार घ्या. ह्या दोन्ही अवतारामध्ये देवाच्या जीवनातलं दुःख आपल्याला जास्त पाहायला मिळतं बघा. म्हणजे देव जन्माला येण्या अगोदर कंसाने वसुदेव देवकीची 6 मुलं मारली. काय दुःख झालं असेल. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरांचा मृत्यू देवाच्या आई बापांनी पाहिलाय. दुःख सांगतोय आम्ही. 7वा गर्भ योग मायेने नेऊन रोहिणीच्या उदरात घातला. भगवंत प्रगट झाले. जन्माला येण्या अगोदर जो जन्माला येऊच नाही म्हणून प्रयत्न होते. कृष्ण जन्माला यावं म्हणून प्रयत्न होते का? नव्हते ना. जन्माला येऊ नये म्हणून प्रयत्न होते. देवाच्या जीवनातलं दुःख सांगतोय. आणि जन्माला आल्यानंतर पहिल्या दिवसापासून
ज्याला मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे तो भगवान कृष्ण आहे. बरं, जन्माला आल्यापासून निजधामाला जाईल तोपर्यंत देवाच्या आयुर्मर्यादेचा विचार केला तर 125 वर्षाचा आहे. 125 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये फक्त दुःख दुःख आणि दुःखच आहे. म्हणजे अगदी निजधामाला जाईल तोपर्यंत दुःख आहे. म्हणजे आपलं कुळही भगवंताला संपवावं लागलं एवढं देवाच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण निजधामाला जाताना भगवंताच्या चेहऱ्यावर समाधान आहे. म्हणजे सुखरूपता ढळून दिली का नाही दिली. आता राम अवतारामध्ये या, शांतता बाळ बर का. राम अवतारामध्ये या, रामाच्या जीवनामध्ये दुःख. एवढा दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. देवाला का आपलंसं करायचं, तुकाराम महाराज का आपलंसं करायला सांगतात, दृष्टांत देतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. डोळ्यासमोर चित्र आणा. राजा दशरथाने जाहीर केलं की रामाचा राज्याभिषेक. आता तुम्ही मोहीमधून अयोध्येला जा थोडस. राजा दशरथाने जाहीर केलं रामाचा राज्याभिषेक होणार आहे. राम राजा होणार म्हणून संपूर्ण अयोध्येला आनंद झालाय. राम राजा होणार म्हणून राजा दशरथाला आनंद झालाय. राम राजा होणार म्हणून कौसल्य मातेला आनंद झालाय. राम राजा होणार म्हणून सुमित्रा मातेला आनंद झालाय. आणि राम राजा होणार म्हणून जिच्यामुळं रामायण घडलं, काय नाव तिचं, कैकई, त्या कैकईला पण आनंद झालाय. पण आपण बोलतो ना चांगल्या कार्यामध्ये काहीतरी विघ्न येतं, काहीतरी अडचण येते. आणि त्या विघ्नाच्या रूपाने मंथरा आली. ज्यांना साहेब माहिती असतात ना त्यांना साहेबांचे पिये माहिती असतात. तसं ज्यांना कैकई माहिती आहे त्यांना मंथरा माहिती असतेच. आणि त्या मंथरेला भावार्थ रामायणामध्ये कुबुद्धी म्हटलंय. बारीक आहे का बरं का, एकदम शांतता. भावार्थ रामायणामध्ये मंथरेला कुबुद्धी म्हटलंय. मनामध्ये जी वाईट विचार निर्माण करते तिचं नाव मंथरा आहे. एक वाक्य सांगतो, तुम्हाला समजलं तर बघा, नाहीतर घरी जाऊन विचार करा. रामायण काळामध्ये एकच मंथरा होती. झालं माझं वाक्य, घरी जाऊन विचार करा तुम्ही. माऊली ज्ञानोबाऱ्या प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आणि ती मंथरा कैकईला भेटायला आली. तुमच्या आयुष्यातला आनंद कोणाला सांगायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बरं का. आपण आपलं खाजगी आयुष्य सार्वजनिक करायला लागलेलो आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला आनंद अशाच लोकांना सांगा ज्यांना तुमच्या आनंदाने आनंद होतो. अशा लोकांना नका सांगू की ज्यांना तुमच्या आनंदाने पोटात दुखायला लागतं. आणि आपल्या सुखाने पोटात दुखावली जाणारी जमात आपल्या भोवती भरपूर आहे बरं का. कोणाला चांगलं पाहवत आहे आपलं, कोणालाही चांगलं पाहवत नाही. म्हणून असा विचार करा की तुमच्या आयुष्य इथं काही चुकली. माझा मुद्दा हा आहे. मी ह्याच्यातून अनेक कंगोरे तुमच्या समोर व्यक्त करतोय. मंथरा आली, मंथरेला कैकईने सांगितलं. कैकई त्या मंथरेला बोलते, मंथरा सुना तुमने, मेरा प्यारा बेटा राम राजा होने वाला है. कैकई आनंदी आहे बरं का, कैकईला आनंद झालाय. कैकई बोलतीये, मंथरा सुना तुमने, मेरा प्यारा बेटा राम राजा होने वाला है. कल मेरा प्यारा बेटा राम राज सिंहासन पर बैठेगा. मेरे राम के पास मेरी प्यारी बहू सीता होगी. और इस मनोहर दृश्य को हम हमारे आंखों से देखने वाले हैं. हमारा प्यारा बेटा राम, हमारा जिगर का टुकड़ा राम, हमारा कलीजा राम राजा होने वाला है. मंथरा नाचो, गाओ, झुमो, मौज मनाओ. अगं मंथरे नाच ग नाच, माझा राम राजा होणार आहे. कोण बोलतंय माता भगिनींनो? कैकई बोलतीये. कोणाला बोलतीये? मंथरेला बोलतीये. मला सांगा, मंथरेला आनंद झाला पाहिजे होता ना? मंथरेला आनंद झाला नाही. मंथरा फक्त एकच शब्द बोलली, कैकई नाचतेस कशाला, तुझा राम नाही. वाईट विचार आलं ना, वाईट विचार. कैकई नाचतेस कशाला, तुझा राम नाही. कौसल्येचा राम राजा होणारे आणि तुझ्या भरताला त्याचं दास व्हावं लागणारे. घडलं पुढचं रामायण सगळं. जीवनावर संगतीचा फार मोठा परिणाम आहे. इथं मला सांगा बरं, कैकई नावाची किंवा मंथरा नावाची बाई आहे का कोणी इथं? बरं मला सांगा, कौसल्या नावाची बाई पाहिली असेल, सुमित्रा नावाची बाई पाहिली असेल. आज अनेक बायका कैकई नावाच्या राहिल्या असत्या जर तिला मंथरेची वाईट संगत झाली नसती तर. मग काय मागायचं हे ठरलं. कैकई कोपभवनामध्ये गेली.
असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये बायकोला राग आला तर तो व्यक्त करण्यासाठी एक स्पेशल रूम असायची, त्याला कोपभवन म्हणायचं. आता शहरासारख्या ठिकाणी 1 BHKच्या फ्लॅटमध्ये बायकोच्या रागासाठी वेगळी खोली कुठून आणायची. कैकई कोपभवनामध्ये जाऊन बसली आणि राजा दशरथाला कळलं की कैकईला राग आलाय. राजा दशरथ आला आणि कैकईला बोलू लागला, कैकई कसला राग आलाय? म्हटली तुम्ही मला 2 वर मागायला सांगितले, पण पूर्ण कधी करणार? राजा दशरथ बोलला, माग ना, तुला काय मागायचं ते. नाही म्हटली, मला वचन द्या. अति आनंदामध्ये कोणाला शब्द द्यायचा नाही. राजा दशरथाने अति आनंदामध्ये कैकईला शब्द दिला. नाही म्हटली, तुम्ही मला वचन द्या. राजा दशरथ बोलतोय, अगो तू रघुकुलाची सून आहेस, मी रघुकुलाचा राजा आहे आणि आपल्या रघुकुलाची रीत आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुलाची रीत आहे, रघुकुलाने कधी आपल्या वचनापासून तोंड फिरवलेलं नाहीये. माग तुला काय मागायचं ते. आणि आता शब्दांकडे लक्ष द्या बरं का, फार महत्वाचं आहे. पहिल्या वरामध्ये कैकईने भरताला राज्य गादी मागितली. राजा दशरथ बोलतोय, कैकई काय मागतेस? धर्मशास्त्र असं सांगतं की मोठ्याला राज्य गादी द्यावी, लहानाने त्याला साथ द्यावी. राम मोठा आहे, भरत छोटा आहे, धर्मशास्त्राप्रमाणे रामालाच गादी जाईल. ती म्हणली, तुम्ही मला वचन दिले. राजा दशरथाला शांत बसावं लागलं, डोळ्यासमोर चित्राना. आणि आता दुसरा वर मागितला. कैकई म्हणली, पहिल्या वरामध्ये भरताला राज्य गादी आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास. आता राजा दशरथाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. कैकई काय मागतेस? कैकई, एक बाप रडतोय, बाप आणा डोळ्यासमोर. आज येळवंडे परिवारातील बापाला आपण शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. बाप आणा डोळ्यासमोर. बाप काय असतो बाप? तो राजा दशरथ बोलू लागला, कैकई तुझ्या भरताला राज्य गादी देतो ग, पण माझ्या रामाला वनवासाला पाठवू नकोस. बापाना बाप डोळ्यासमोर. काय असतो बाप? अरे आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी सांगतो, आई मायेचा सागर असते, पण बाप जगण्याचा आधार असतो. आणि ज्या दिवशी जगण्याचा बाप आयुष्यातून निघून जातो ना, आपल्या आयुष्यातील आधार वडगळून पडतो. भला तो बाप काही करत नसेल, घरामध्ये बसून असेल, पण त्याचं असणं आपल्याला एक धमक देत असते, एक आपल्याला ताकद देत असते, एक आपल्याला आधार देत असते. आईचं प्रेम आपल्याला दिसतो, बापाचं प्रेम नाही दिसत आपल्याला. माता भगिनींनो, तुम्ही डोळ्यासमोर आणा. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, माझं वाक्य तुम्ही पूर्ण करा. तुम्ही पूर्ण कराल वाक्य, मला ही खात्री आहे. बाप आणा डोळ्यासमोर. मी नेहमी सांगत असतो की आईचं प्रेम लेकीवर असतं. ऐकताय ना माता भगिनींनो? बाप आणा डोळ्यासमोर. माझं वाक्य पूर्ण करा. आईचं प्रेम लेकीवर असतं, पण लेकीचं प्रेम बापावर असतं, बापावर. अरे आपली लेक त्रासात असेल तर कोपऱ्यात हुमसून हुमसून रडणारा बाप कधीतरी बघा त्याच्याकडे. काय असतो बाप? बाप बाप असतो. अरे मी आळंदीला राहतो. आपल्या लेकरांच्या सुखासाठी धर्म मार्तंडांच्या समोर खाली मान घालून रडणारा विठ्ठल पंतांसारखा बाप आपल्याला विसरता येणार नाही. मायबाप पण काय असतो बाप? अरे महाविष्णूचा अवतार असताना माऊली ज्ञानोबा ज्यांच्या पोटी जन्माला आले. नियती कशी असते बघा. लोकांनी विठ्ठलपंत रुक्मिणीला वाळीत टाकलं आणि त्याचबरोबर त्या लेकरांनाही वाळीत टाकलं. डोळ्यातून अश्रू यायचे. अरे माझ्या चुकीमुळं माझ्या ज्ञानाला, माझ्या निवृत्तीला, माझ्या सोपानाला, माझ्या मुक्तीला त्रास सहन करावा लागतोय. धर्म मार्तंडांच्या समोर जावं, धर्म मार्तंडांना सांगावं, मी केलेल्या चुकीची शिक्षा मला द्या, पण माझ्या निवृत्तीला, माझ्या ज्ञानाला, माझ्या सोपानाला, माझ्या मुक्तीला समाजामध्ये मान मिळू द्या. बाप बाप असतो. ऐका, मी आत्ताच भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य सांगितलं. अरे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. नामदेव महाराजांचा अभंग मी माझ्या मनात
एका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. पाठीमागं कीर्ती उरते, मरणानंतर कीर्ती उरली पाहिजे. मला प्राचार्यांचं एक वाक्य आठवतं अण्णा, प्राचार्य फार सुंदर सांगतात, मरणानंतरचं उरणं वाटायला येणार असेल ना, वाक्य फार सुंदर आहे बरं का, मरणानंतरचं उरणं वाटायला येणार असेल, स्वप्नील भाऊ वाक्य फार सुंदर आहे, मरणानंतरचं उरणं वाटायला येणार असेल तर जगण्यानंतरचं मरण भीतीदायक वाटत नाही. बघा कितपत लक्षात आलं. मरण्यानंतरचं उरणं वाटायला येणार असेल तर जगण्यानंतरचं मरण भीतीदायक वाटत नाही. आणि त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी जे सांगितलं ते आपल्याला करावं लागेल. असं जीवन जगून आपल्यामधून जे 2 वर्षापूर्वी निघून गेले ते येळवंडे परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी बबनराव भागूजी येळवंडे तथा कुटुंबियांचे अण्णांच्या जाण्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी बारकाबाई बबनराव येळवंडे, त्यांचे चिरंजीव सुनील बबनराव येळवंडे, त्यांच्या कन्या सुनीताताई राजेंद्र कटके, त्यांचे नातू सुयश सुनील येळवंडे, सुदर्शन सुनील येळवंडे, त्यांचे भाऊ भगवान भाऊ, बाळासाहेब भाऊ, जुलाजी भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे सत्यवान येळवंडे, राहुल येळवंडे, प्रशांत येळवंडे, चेतन येळवंडे, निलेश येळवंडे आणि संपूर्ण येळवंडे परिवार. दादांचं जाणं येळवंडे परिवारामधून झालं, पण त्यांच्या स्मृती ह्या परिवारामध्ये सातत्याने आहेत. दुसरं पुण्यस्मरण त्यांचा संपूर्ण परिवार करत आहे. कीर्तनाच्या द्वारे, ज्ञानदानाचं आणि भोजन प्रसादाच्या द्वारे अन्नदानाचं कार्य या कुटुंबाने या ठिकाणी आयोजित केलं. संप्रदायाचा पाईक म्हणून मला या येळवंडे परिवाराचे स्नेही, आमचे जिवलग परमार्थ स्नेही बापू कसपटे, तसं कसपटे दादा असतील, त्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तनरूपी सेवा त्यांनी दिली. गावातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी येळवंडे परिवाराच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहात. सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, पण आपल्याविषयीचा आदर व्यक्त करतो. आळंदीतून आलेले सर्व वारकरी साधक त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मृदंगाचार्य, गायनाचार्य, विनेकर ह्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा आदरणीय कैलासवासी बबनराव येळवंडे यांच्या चरणावर समर्पित करताना मी पुन्हा एकदा बोलतो की स्मृतीत तुमच्या मिळेल स्फूर्ती, गाईल रसना तुमची कीर्ती, भाव फुले ही तुम्हा सर्पण चरणी तुमच्या शतशः वंदन. वारकरी संप्रदायाचा पायूक होण्याच्या नात्याने वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू अमृत